नमस्कार. मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्या इच्छापूर्तींमध्ये अशा काय गोष्टी आहेत आणि कुठल्या गोष्टीचं कनेक्शन्स आहे जे आजपर्यंत आपल्याला त्यांचं एकमेकांबद्दल असणारा जे कनेक्शन्स आहे ते समजू शकलो नव्हतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो आहे ते समजूया. आपण आपल्या जीवनात जे काही कर्म करतो आहे, जे काही उपाय करतो आहे, ते आपल्या इच्छापूर्तींसाठीच ना. परंतु आपल्या इच्छापूर्ती होण्यासाठी 3 गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनात पडतो. पहिला म्हणजे आपले विचार, म्हणजे आपली मानसिकता जी काही आहे, जे काही आपल्या धारणा होतात आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अनुभवावरनं. दुसरं म्हणजे आपण करत असलेली कर्म आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आयुष्यात असणारं वातावरण. आता ज्या वेळेला मी वातावरण म्हणतोय त्या वातावरणाचा सगळ्यात मोठा जो प्रभाव आहे ना, तो आपण ज्या वास्तूमध्ये म्हणजे आपलं जे घर असेल किंवा आपण एखाद्या भाडोत्री घरात राहत असू, ज्या ठिकाणी राहतोय ते 4 भिंतीचं जो जो काही आपल्याला एक स्पेस मिळालेला आहे आपल्याला आयुष्यामध्ये, तो म्हणजे आपल्या आयुष्यातली ती वास्तू आहे. आणि जसं प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आणि व्हायब्रेशन्स आहे, तसं वास्तू देखील एक एनर्जी व्हायब्रेशन्स आहे. त्याच्यावरती आज आपण असंख्य उपाय बघतोय आहे YouTubeवरती किंवा कोणी त्याच्यातले एक्सपर्ट्स व्यक्ती असतील. आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या विचाराप्रमाणे आपण त्या पद्धतीचे जे काही परिणाम आहेत आपल्या आयुष्यात अनुभवण्याचा प्रयत्न करतोय, ते उपाय अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जे काही उपाय आहेत ना, ते आपण फक्त दुसऱ्या म्हणजे ॲज अ युनिव्हर्सल सपोर्टनी बघतोय. त्याच्यामध्ये आपली कर्म किंवा आपली मानसिकता त्याचा काय परिणाम होतोय, ह्या गोष्टीचा विचार आपण कधी केलेलाच नाही. बघा, आपल्या वास्तूचा सगळ्यात जास्त जे महत्वाचं कनेक्शन आहे ना, ते आपल्या शरीराशी आणि आपल्या शरीरात असणाऱ्या मणिपूर चक्राशी. मणिपूर चक्र हे वास्तूच्या एनर्जीशी कनेक्ट होणारं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पॉवरफुल चक्र आहे. मणिपूर चक्र ज्या वेळेला खराब असेल, त्यावेळेला आपल्याला डायजेस्ट प्रॉब्लेम्स होतात आहेत, पोटाच संबंधी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आहेत, कॉन्स्टिट्यूशन जे व्यवस्थित शौचाला न होणं, त्याच्यामध्ये विलंब होणं, अशा अनेक समस्या, पोटाशी संबंधित जे काही तक्रारी आहेत किंवा आपल्या आयुष्यात आपण इच्छापूर्तीसाठी जे कर्म करतो आहे त्याचा रिझल्ट न मिळणं, ह्याचं कारण सुद्धा मणिपूर चक्र आहे. आणि हे मणिपूर चक्र आपल्या शरीरात ज्या ठिकाणी आपली नाभी आहे त्या ठिकाणी ते मणिपूर चक्र, नाभीपासून 2 बोटं वरती ते मणिपूर चक्र आहे. या मणिपूर चक्राचा संबंध शरीराशीच नाही तर वास्तूच्या एनर्जीशी पण येतो. आणि एखाद्या वेळेला वास्तूची एनर्जी जरी चांगली असली, म्हणजे आपल्या घरातलं वातावरण चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु प्रॉब्लेम आपल्या मणिपूर चक्रात आहे. त्यामुळे देखील त्या वास्तूवरती त्याचा चुकीचा परिणाम होतो. आणि मग होतं काय, की आपल्या इच्छापूर्तींमध्ये प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पहिला उपाय काय करायचा आहे, की आपलं पोट जेवढं साफ करता येईल, तेवढं साफ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तुम्हाला पोटासंबंधी कॉन्स्टिट्यूशनचा जर प्रॉब्लेम असेल, व्यवस्थित तुम्हाला जर शौचाला होत नसेल, तर त्यासाठी पहिला तुम्हाला उपयोग करायचा म्हणजे उपाय करायचा आहे, सॉरी. कारण मणिपूर चक्र खराब करण्यामध्ये आणि आपल्या आयुष्यातल्या आपल्या इच्छापूर्ती न होण्यामध्ये सगळ्यात
मोठा प्रॉब्लेम जो आहे ना, तो हा आहे कॉन्स्टिट्यूशनचा. हे कोणाला कळतच नाही. लोक बाह्य उपाय करतात आहेत, वास्तूची तोडफोड करतात आहेत, किंवा वास्तूमध्ये काही गोष्टी स्थापित करतात आहेत. चुकीच्या आहेत असं मी अजिबात म्हणत नाही, परंतु त्या रचना करून, त्या गोष्टी स्थापित करून तुमचं मणिपूर चक्र जर खराब असेल, तर त्या गोष्टींची पॉवर तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसणार कशी? कारण तुम्ही जे काही करताय ते आपल्या आयुष्यात तो रिझल्ट दिसण्यासाठीच करताय ना. बघा, ती एक जाहिरात आहे की पोट साफ रोग माफ. पोट साफ रोग माफच नाही, पोट साफ आयुष्यातले प्रॉब्लेम माफ. जेवढं तुमचं पोट हे स्वच्छ असेल, तेवढं तुम्हाला जो स्पेस मिळायला पाहिजे तुमच्या पोटामध्ये, त्या मणिपूर चक्राला एनर्जी मिळायला पाहिजे. एवढंच नाही, त्या मणिपूर चक्राद्वारे तुमच्या वास्तूला मिळणारी एनर्जी, तुमच्या वास्तूवरती होणारे सकारात्मक परिणाम आणि तुमच्या आयुष्यात इच्छापूर्तीसाठी निर्माण होणारे परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होते. सो पहिला उपाय हा करायचा आहे, जेवढं तुम्ही पोट साफ कराल, मग आयदर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या त्या गोष्टीची, आणि डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तुमचा जो काही पोट साफ न होण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती उपचार घ्यायला सुरुवात करा. त्याच्यावरती योग्य व्यायाम करा, योग्य मानसिकता ठेवा, थोडं थोडं खात राहा. काही लोक काय करतात, भरमसाठ एकाच वेळेला खातात. त्याच्यामुळे शरीरात ती गोष्ट साठवण्याची सुरुवात होते, आणि एवढंच नाही, ती गोष्ट साठवण्याचं रूपांतरण मग डायबिटीस मध्ये होतं, किंवा आयुष्यात जे काही अडथळे तयार होतात आहेत, कारण आपणच आपल्या कर्मानी युनिव्हर्सल मध्ये कमतरतेला अनकॉन्शियसली, नकळतपणे पेरतोय. त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या खाण्यामध्ये एक शिस्त असली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. म्हणून आज जे न्यूट्रिशन्स वरती इतके लाखो रुपये खर्च करतात आहेत, एक श्रीमंत व्यक्ती, एक समृद्ध व्यक्ती आपल्या डाएटला एवढं का महत्व देतोय? कधी विचार केलाय? आपण फक्त म्हणतो की हे सगळे श्रीमंतांची चोचले आहेत. नाही, ती गोष्ट आयुष्यात इच्छापूर्ती करणारी, मणिपूर चक्र ऍक्टिव्ह करणारी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. सो या पद्धतीने तुम्ही आपलं मणिपूर चक्र ऍक्टिव्ह करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करा, म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे घाला. पिवळा रंग कल्पनेत व्हिज्युअलाइज करून त्याच्यावरती त्राटक करा, किंवा एक पिवळ्या रंगाचा एक चौकोन 8x8 इंचचा किंवा 6x6 इंचचा आपल्या भिंतीवर ठेवा आणि त्याच्यावरती फोकस करा. गुगल्सवरती तुम्हाला मणिपूर चक्रा संबंधित खूप इमेज दिसतील. त्याच्यातली एखादी प्रिंट आउट काढा, त्याच्यावरती फोकस करायला सुरुवात करा, त्याच्यावरती ध्यान करायला सुरुवात करा. बघा, तुमचं मणिपूर चक्र सुधारायला लागेल, तुमची वास्तू सुधारायला लागेल. आपल्या वास्तूची जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या वास्तूमध्ये. आणि मेन म्हणजे की आपल्या वास्तूशी कम्युनिकेट करायला सुरुवात करा. जसं मी आधी सांगितलं की होपोनोपोनो टेक्निक आहे, आपल्या वास्तूला होपोनोपोनो द्यायला सुरुवात करा. आपल्या वास्तूशी प्रेमाने बोला, आपल्या भिंतींना हात लावा, प्रेमाने त्यांना म्हणा की थँक्यू, तुझ्यामुळे मी प्रोटेक्टिव्ह आहे, तुझ्यामुळे मी सक्सेसफुल आहे. तुमच्या घरातला वास्तू दोष दूर व्हायला सुरुवात होईल. स्वतःला स्वच्छ ठेवा जास्तीत जास्त. ह्या प्रकारे जर तुम्ही स्वतःला कार्मिक, मानसिक आणि युनिव्हर्सल पद्धत म्हणजे हे मेडिटेशन, ही त्राटक क्रिया, या सर्व पद्धतीने जर तुम्ही रोज आपलं आयुष्य जगायला लागलात ना, योग्य आहार घेऊन, आपल्या शरीराला स्वस्थ ठेवून, आपल्या पोट साफ करून जर राहायला लागलात ना,
तर तुम्ही स्वतःच अनुभव कराल की तुमची वास्तू तुम्हाला लाभ द्यायला सुरुवात होईल आणि तुमच्या इच्छापूर्तीमध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज, जी माणसं तुम्हाला भेटायला पाहिजे आहेत किंवा जी काही गोष्ट तुम्हाला भेटायला पाहिजे, ती भेटायला तुम्हाला सुरुवात होईल. सो विलक्षण आहे, पण खूप प्रभावी आहे, खूप पॉवरफुल आहे. नक्की त्याचा अप्लाय करा आणि आपलं आयुष्य समृद्ध करा. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की कळवा किंवा तुमच्या प्रतिक्रिया कळवा. थँक यू. धन्यवाद.